किशोर महाराज हिंगणे. आज आपण पाहिलं शिरूर या ठिकाणी 5 ते 6 ठिकाणी दौरे करून नंतर आपले ओबीसी योद्धे लक्ष्मण हाके सर आणि त्यांच्याबरोबरचे बरेचसे महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते हे पाटस टोल नाक्यावरती गेले आणि पाटस टोल नाक्यावरती त्या ठिकाणचा सर्वे करण्यात आला, पाहणी करण्यात आली. खरं तर अपेक्षित असं नव्हतंच. म्हणजे आमच्या डोक्यात एक होतं, मी एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय सर्वप्रथम, की 1000 ते 1500 गाडी, पण लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत चाललाय ह्या एक सत्य प्रामाणिक. अहो मित्रांनो, आयोगावरती काम करणारं व्यक्तिमत्व आयोग सोडून आज आपल्यासाठी खऱ्या अर्थाने झटण्यासाठी, म्हणजे आपलं आरक्षण कसं गेलंय, आपण पुन्हा कसे काय गुलामगिरीकडे चाललोय हे प्रामाणिकपणे सांगण्यासाठी उतरलेत. आणि मग त्याच्यातून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय आणि त्या उत्स्फूर्त प्रतिसादाला खरा न्याय मिळण्यासाठी, त्याचं योग्य नियोजन होण्यासाठी, कारण की अपेक्षित नव्हतं एवढा मोठा प्रतिसाद मिळालाय. आणि आतापर्यंत आपल्या सॉफ्टवेअरला गाड्यांच्या एंट्री आपण करून घेतोय, तर तो आजचा सॉफ्टवेअरचा गाडी नोंद झालेला आकडा हा 5301 झालेला आहे. 5301. आणि त्यामुळे सरांनाही वाटलं की नाही, आता आपल्याला तिथं जाऊन योग्य पद्धतीने पाहणी करावी लागेल. आता पाटसकडचं त्या ठिकाणचं उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक छोट्या छोट्या घटकातल्या लोकांचा मिळाला आणि आता तिथून पुढं हा दौरा आज पुण्याकडे निघालाय. आता पुण्याकडून सुद्धा निघताना मित्रांनो लक्षात घ्या की पाटस, येवत आणि मधली आदली गावं, केडगाव वगैरे अशी अनेक गाव आहेत, त्या ठिकाणी लोक वाट पाहत आहेत आणि उत्स्फूर्तपणे त्यांना तो प्रतिसाद मिळतोय. हा उत्स्फूर्त प्रतिसाद का मिळतोय ह्याच्यावर विचार करा. वाड्या वस्त्यावरची लोक स्वतः फोन करून सांगतायत. मी पुन्हा म्हणून तुम्हाला सांगतो की सत्य कधी लपत नाही, सत्य कधीही लपत नाही. आणि अहोरात्र पळतोय हा व्यक्ती आपल्या ओबीसी बांधवांसाठी, आणि फक्त ओबीसी बांधवांसाठीच नव्हे असं तर नाहीये. आज SC वर्ग झाला, आज बाबासाहेबांचे अनुयायी झाले, आज बाबासाहेबांच्या अनुयायांवरती पण काय परिस्थिती आणली आहे या सरकारने, लक्षात घ्या. म्हणून आपण एकजुटीने एकमेकांच्या पाठीमागं उभा राहावं लागणार आहे. जो महामानवांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आपल्याला जे खऱ्या अर्थाने आपलं आरक्षण दिलं, आपल्याला समाजामध्ये एक जगण्यासाठी एक प्रतिकूल वातावरण निर्माण करून दिलं, आता ते हेच राज्यकर्ते जर ते प्रतिकूल वातावरण हिसकावून घेणार असतील तर मग तुम्हीच विचार करा मला नक्की काय म्हणायचंय. त्याच्यामुळे बांधवांनो, मी नम्र विनंती करतो, 1 सप्टेंबरला जे आपल्याला मुंबईला निघायचंय, तर त्या मुंबईच्या एल्गार मोर्चामध्ये आज जिंजी म्हणून तरुणांनी हातात घ्यायला पाहिजे. आता हे तरुणांनी, हे पूर्णपणे हाके सरांचं आंदोलन तरुणांनी, मी आव्हान करतोय सर्व तरुणांना, मी दिल्लीमध्ये जमलेल्याही सर्व माझ्या बांधवांना, तरुण बांधवांना आव्हान करतोय. आज मी पाहतोय टीव्हीवरती की शाळांचं नियोजन कसं असावं, शाळांची आज दुर्दशा कशा चाललेल्या आहेत, हे तुम्ही तरुण बांधव उतरताय म्हणून सरकारचे डोळे उघडतायत. आज अशाच पद्धतीने आपलं आरक्षण वाचवण्यासाठी, आपल्याला महामानवांनी जे दिलं ते वाचवण्यासाठी ओबीसी तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, त्याचबरोबर SC, मी हात जोडून विनंती करतोय, आपण सर्व एकच आहोत. आपल्याला ह्या महामानवांनी दिले, आपल्याला एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून आता उतरायची गरज पडलेली आहे. बाबासाहेबांचं जे संविधान आहे त्या संविधानाला झुगारून हो, जे योग्य होतं ते खरंच दिलं का नाही. अरे बाबा, गरीब मुलं आहेत, कळतंय की आम्हाला, खरंच कळतंय, प्रत्येक समाजात गरीब मुलं आहेत. मग दिलं की SC BC मधून, EWC मधून आरक्षण दिलं, सगळ्या जाती धर्मामध्ये गरीब मुलं आहेत. पण मग ओबीसीचं राजकीय आरक्षणच का पाहिजे,
कारण की या गावगाड्यामधून जे खरं नेतृत्व तयार होते, जे स्थानिक स्वराज्यात मिळाले फक्त ओबीसींना, ते नेतृत्वच संपवून टाकायचं. अहो, नेतृत्व न संपवता आज तुम्ही स्वतः विचार करा की या आमदार खासदारांची ही प्रस्थापित लोकांची संख्या किती आहे. आणि जर मग गावगाड्यातून जे आपलं मुलांना नेतृत्व तयार होतंय, ते नेतृत्व जर संपवलं तर मग काय होईल आपलं? पुन्हा आपण पाठीमागे नाही का जाणार 5-6 वर्ष? 500 नाही हो, 500 वर्ष. आणि ही अवस्था नाही व्हायला पाहिजे आपली. शैक्षणिक आज मुलांना विचार करा, मी खरंच प्रामाणिकपणे सर्वांना समजेल असं बोलतो, सर्वांना समजेल असं. 1 लिटर बाटलीमध्ये 1 लिटर पाणीच बसतो. जरांगे दादा, नुसते जरांगे दादाच नाही, मी पूर्ण या मंत्री, आमदार, खासदार, ते स्थानिक स्वराज्यामध्ये जे ओबीसी सेल मधून नेतृत्व करणारे छोटे मोठे नेते आव्हान करतोय मी. अहो, 1 लिटर बाटलीमध्ये 1 लिटरच पाणी बसतं, त्याच्यामध्ये तुम्ही किती पाणी बसवणार? बाकीचं सांडून जायलो. आणि एवढं पण नका घालू की ते पाणी जास्तीचं झालं ना तर लोंडा वाढेल आणि सगळंच वाहून घेऊन जायलो. त्याच्यामुळं इथून पुढं जर आपल्या न्याय हक्काचा आपल्याला मिळवायचा असेल, आता मी मिळवणे हा शब्द म्हणतोय कारण मी एक महाराज आहे, पण आपल्याला ते वाचवावं लागेल. आणि जर वाचवू शकत नसेल तर हिसकावून पण घ्यावं लागेल. त्याच्यामुळं छोटे छोटे घटक, मी मायक्रो ओबीसी म्हणणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो, थोडीशी लिंक तोडतोय मी. पण बघा, राजकीय आरक्षण तर जातच आहे, ठीक आहे. मायक्रो घटक काय म्हणतो की आम्हाला काय राजकीय स्थान मिळतं, ठीक आहे, असू द्या. पण आपल्या नोकऱ्या, लक्षात घ्या, आपल्या शिक्षणातली आरक्षण, जर आपल्या नोकऱ्या आणि शिक्षणातली आरक्षण जाणार असतील तर मग शिकून तरी काय करायचं शिकून सांगा ना. आणि आपला होईल का मिलिटरीमध्ये जाणारा माणूस आपला, जे काय छोट्या छोट्या आपल्याला शिपायांच्या नोकऱ्या मिळत आहेत, मिळतील का? शिक्षक भरतीची आपली अवस्था आज काय आहे तुम्ही पाहताय. हे पहा, मी हात जोडून विनंती करतो तुम्हा सर्वांना. मी इलेक्शन लागण्याच्या आधी एक शब्द दिला होता की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण आता इलेक्शन झाले हो, कळून चुकलं की कशा पद्धतीने आपल्याला धक्का लागलाय. आणि ही सुरुवात आहे धक्का लागायला. आणि त्याच्यामुळं आपलं जसं राजकीय आरक्षण चाललेलं आहे, तसंच शिक्षणामध्ये सुद्धा या ओबीसीच्या वाढलेल्या संख्येमुळं मूळ ओबीसी हा अडचणीत येणार आहे, त्याला नोकऱ्या मिळणार नाही. आणि मग हा जो छोटा मायक्रो घटक आहे की त्याला राजकारणाची अपेक्षाच नाही, त्यांची शिक्षणाची नोकऱ्यातल्या शिक्षण आणि नोकऱ्यामधल्या आरक्षण गेल्यावर बेरोजगारी वाढेल, उच्च शिक्षित मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि पुन्हा काय जाऊन काय होणार आहे की मग शिकायचं कशासाठी? आणि शिकायचं कशासाठी जर शिक्षणच नाही घेतलं तर रसातळाला पुन्हा आपण जाऊ. मी नम्र विनंती करतोय तुम्हा सर्वांना, बेरोजगारी वाढेल, मुलं आपली देशोधडीला लागतील. त्याच्यामुळे मी नम्र विनंती करतोय, हात जोडून नम्र विनंती करतोय, आता तरी जागे व्हा रे. या आपल्यासाठी झटणाऱ्या, रात्रंदिवस पळणाऱ्या माणसाच्या पाठीमाग आपल्याला उभं राहावं लागणार आहे. कारण ओबीसी अजेंडा हा एकमेव निधड्या काळजानी लढवणारे आज फक्त एक लक्ष्मण हाके सर आहेत, उच्च शिक्षित, ज्या आयोगांवरती त्यांनी काम केलेले. माझ्या भावना समजून घ्या मित्रांनो. जय ओबीसी.